नारी शक्ती वंदन कायदा नेमका आहे तरी काय? आणि खरोखरच महिलांना संसद आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळणार आहे का? की अजूनही यात काही अडथळे आहेत? सुरुवात करूया एका महत्वाच्या गोष्टीपासून. नारी शक्ती वंदन अधिनियम हा कायदा भारताच्या लोकशाही इतिहासातील एक महत्वाचा आणि मोठा टर्निंग पॉइंट मानला जातोय. कारण हा फक्त राजकारणाचा मुद्दा नाही, तर देशाच्या निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच महिलांना थेट निर्णय प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न आहे. आता प्रश्न येतो, हा कायदा नेमका काय सांगतो? तर या कायद्यानुसार लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेतील एकूण जागांपैकी 1/3 म्हणजे 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. म्हणजे भविष्यात प्रत्येक तिसरी खासदार किंवा आमदार महिला असेल. आता थोडं वास्तव बघूया. सध्या लोकसभेत महिलांचं प्रमाण किती आहे माहिती आहे का तुम्हाला? जवळपास फक्त 14%. म्हणजेच अजूनही महिलांचं प्रतिनिधित्व खूपच कमी आहे. आणि हाच गॅप भरून काढण्यासाठी हा कायदा आणला गेलाय. आता त्या कायद्याची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, रोटेशन सिस्टम. म्हणजे काय? तर महिलांसाठी राखीव जागा कायम एकाच मतदारसंघात राहणार नाही. प्रत्येक परिसीमनानंतर त्या बदलत राहतील. यामुळे देशाच्या प्रत्येक भागात महिलांना संधी मिळेल आणि एका ठिकाणी सत्ता केंद्रित होणार नाही. पण इथेच येतो मोठा ट्विस्ट. हा कायदा लगेच लागू होणार नाही. या कायद्याची अंमलबजावणी कधी होणार? तर नवीन जनगणना पूर्ण झाल्यानंतर आणि त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजेच डेलिमिटेशन झाल्यानंतर. म्हणजे काय? जोपर्यंत जनगणना आणि परिसीमन होत नाही तोपर्यंत हा कायदा प्रत्यक्षात लागू होणार नाही. पण त्याची अंमलबजावणी अजूनही फ्युचरमध्ये आहे. आता सरकारचा प्लॅन काय आहे? तर सध्याच्या 543 लोकसभा जागा वाढवून 816 किंवा त्याहून अधिक करण्याचा विचार सुरू आहे. कारण महिलांना जागा देताना पुरुषांच्या सध्याच्या जागा कमी करायच्या नाहीत, तर एकूण सीट्स वाढवायच्या आहेत. आता इथेच राजकारण सुरू होतं. विरोधक काय म्हणतायत? तर त्यांचा स्पष्ट आरोप आहे की हा फक्त राजकीय स्टंट आहे. संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी तर याला नारी शक्ती नाही तर सत्ताधाऱ्यांची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न असंही म्हटलं आहे. त्यांचा अजून एक मोठा मुद्दा, ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण का नाही? कारण सध्या या कायद्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी तर आरक्षण आहे, पण ओबीसी महिलांसाठी वेगळी तरतूद नाही. म्हणूनच विरोधक म्हणतात, जोपर्यंत सामाजिक समतोल राखला जात नाही तोपर्यंत हा कायदा पूर्ण नाही. आता समर्थक काय म्हणतात? त्यांच्या मते हा कायदा म्हणजे महिलांसाठी एक मोठं दार उघडणारा निर्णय आहे. कारण जेव्हा महिला मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रियेत येतील तेव्हा शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावी निर्णय घेतले जातील. इतिहास पाहिला तर ज्या देशांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व जास्त आहे तिथे गव्हर्नन्स क्वालिटी देखील चांगली असल्याचं दिसतं. म्हणजे हा कायदा फक्त महिलांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी फायद्याचा ठरू शकतो. पण अजून एक महत्वाचा प्रश्न उरतो, हा कायदा खरंच वेळेत लागू होणार का? कारण जनगणना, परिसीमन हे सगळ्या प्रोसेस वेळ खाऊ आहेत. आणि जर हे उशिरा झालं तर महिला आरक्षण आणखीन पुढे ढकललं जाऊ शकतं. म्हणजे कायद्यापासून अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास अजून बाकी आहे. शेवटी नारी शक्ती वंदन कायदा हा भारताच्या लोकशाही प्रवासातील एक मोठा टप्पा आहे. तो महिलांना फक्त मतदार नाही तर नेता बनवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचं यश हे फक्त कायद्यावर नाही तर त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल. आता पाहायचं म्हणजे हा कायदा खरंच महिलांना सशक्त करतो की तो फक्त राजकीय चर्चेपुरताच मर्यादित राहतो? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.